गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनलवर तुमचं. आणि आता मी उठलेली आहे, बघू शकता मी आवरलेले आहे. माझा चेहरासुद्धा ऑइली दिसत असेल कारण मी डोक्याला 2 दिवस झालं ऑइल लावलेलं आहे. आणि आता फ्रेश वगैरे होते, नंतर तुम्हाला पुन्हा भेटते. बघू शकता मी अजूनपर्यंत फ्रेश नाही झालेली आहे. हे फ्रेश झालेले आहे, मी आंघोळ केलेली आहे, मी नाही केली कारण मी कामं करत होती. बघू शकता पाणी येते बाहेर म्हणून मी असे कपडे टाकलेले. तुम्ही मला असे कपडे कोण टाकले तर पाणी येते त्यामुळे. आणि काही कपडे बाहेर पण आहे, हो पाणी यायला. आणि सगळे क्लिनिंग झालेली आहे माझी, बघू शकता. फक्त आता किचनला पोचारा आलेला आहे, बाकी सगळं झालं. आणि कपडे धुवायचे बस, मग सगळे कामं झाले. आणि स्वयंपाक करायचे, त्यानंतर सगळे कामं संपले माझे. बघू शकता आता किती वाजले, 9:30 पावणे 10 झाले फक्त. आणि माझे काम पूर्ण झालेले आहे, फक्त कपडे राहिलेले आणि माझी आंघोळ राहिलेली आहे. तर मी आंघोळ करते, फ्रेश होते, मी तुम्हाला भेटते. शकता मी फ्रेश वगैरे झालेली आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. आणि माझा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे. आणि लाईट गेलेली आहे आणि बाहेर पाणी येत होता, तर त्यामुळे लाईट गेलेली आहे, तर आली नाही अजून. आणि आता मग फ्रेश वगैरे सगळं झालं, थोडा आराम वगैरे करते, दुपारचा टाईम आहे. आणखी बघू शकता जुली दाखवते तुम्हाला. आभाळ गरजत आहे कारण पाणी येणार आहे. शक्यतो पाणी एकदा येऊन गेलेला, पण आता पुन्हा येईल असं मला वाटतं. आणि ही पिंजऱ्यात माकड ठेवल्यामुळे नाही बसू शकत. तर वर इतकी मोठी स्पेस आहे, तिथे जाऊन नाही बसणार, ती इथेच बसते. तिला पण इथेच बसायला आवडतं. आणि हे बघा असं काहीतरी एक माकड आणलेलं आहे बघा, तुम्हाला दाखवते मी चांगल्याने, थांबा. असं काहीतरी माकड आणलेलं आहे, बघू शकता. ती माझ्यावर चिडत आहे की ही मला काय करत आहे. त्याच्या दोन्ही टोंगळ्याला लागलेलं आहे मार, बघू शकता तुम्ही. तर त्याला दवाई बिवाई लावायची होती, पण त्यांनी काही लावू दिली नाही. ते बघा कसं करत आहे, हात लावायच्याच पहिले त्याला हातसुद्धा नाही लावला, तरी पण ते कसं करत आहे बघू शकतात. आवरलेलं आहे. आज मला शूट करायचं होतं, पण या पाण्याने सगळं माझं शूट कॅन्सल केलं, नाहीतर मी आज शूट करणार होते. आणि बघू शकता कपडे मला कसे टाकावे लागले. पाणी येत होता, आज सकाळपासून पाणी येत होता. तर मग मी जेव्हा कपडे धुतले तेव्हा मी तिथेच टाकले. मी म्हटलं इथून उचला आणखी तिथे टाका, मला खूप परेशानी झाली असते. आणि इथं कसं चिला वगैरे आहे थोडाफार, तर तिथे पडायची भीती वाटते. आणि मी तिथे क्लीनसुद्धा केलेलं होतं, लिक्विड वगैरे टाकून घासलंसुद्धा होतं, पण ते निघलं. पण परंतु ते रिटर्न आलं, तर मग आता काही करू शकत नाही कारण पावसाळा आहे, तर पावसाळ्यामध्ये येतच ते असं काहीतरी बघू शकतो. आणखी काही नाही. बघा आमची जुली, तिला थंडी वाज राहिली तर तिला वर जायला पाहिजे, तर ती वर जात नाही आहे कारण तिला जीवावर येतं वर जायला. आणि स्वीटी ती पण वरच आहे, ती ॲक्च्युली इथे खाली नाही आहे, नाही तर ती खाली राहते तिथे बसून, ह्या कोणत्यामध्ये बसून राहते ती, पण ती काही आहे नाही तिथे. नाही बघू शकता बाळासुद्धा आता कोणी आहे नाही. आणि पाऊस नव्हता त्यामुळे बघा चालू झाला. आता तुम्हाला दिसणार नाही इतकं क्लिअर, पण माझ्या अंगावर थेंब थेंब पडत आहे. तर असं काहीतरी आहे. आता माझे काम वगैरे सगळे आवरले, जेवणसुद्धा झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आता मी थोडी आराम करते, मी पुन्हा तुम्हाला भेटते. बघू शकता आता माझी झोप पूर्ण झालेली आहे. आणि मी आता पिझ्झा बनवलेला आहे खायला, कारण मला खूप भूक लागली होती, त्यामुळे मी पिझ्झा केला, दाखवते तुम्हाला. लाईट अजूनही आलेली नाही आहे. हे बघू शकता पिझ्झा, काहीतरी पिझ्झा आहे. असं मी घरीच पिझ्झा बनवते. त्या दिवशी तुम्हाला मी सांगितलेलंच की आमच्या घरी पिझ्झा बनवला होता, राखी वगैरे बांधली, तर त्यातलं एक बेस वाचलं होतं, त्याचंच मी केलं आणि आता मी खायला लागले. तर भेटते तुम्हाला मी थोड्या वेळात. आता तुम्ही आमच्या ड्युटीला गेलेली आहे आणि मी एकटीच घरी आहे. आणि आईसुद्धा आहे, बाबासुद्धा आहे बाहेर, आणि ताई पण आलेली आहे, आणि भार्गवसुद्धा आलेला आहे. त्यांनासुद्धा दाखवते मी तुम्हाला. बघू शकता मी आता बसलेली आहे, मला काही काम नाही आहे, माझं सगळं आवरून झालेलं आहे. किती वाजलं तर 8:30 झाले, माझं सगळं आवरून झालेलं 6 वाजतापासून, कारण मी टिफिन वगैरे खूप लवकर करून ठेवते, कारण मला माहिती होतं की टिफिन द्यावं लागतं म्हणून. हे बघा आई आणि ताई कुठे आहे मला नाही माहिती, बघते मी. भार्गवायशी बोल, हाय हाय बोल, हाय. काही माहिती नाही कुठं गेलं, ॲक्च्युअली मी बाहेर गेलेला असेल. आणि असं काहीतरी. आणि मी जेवण करायची, जेवण करते आणि नंतर तुम्हाला भेटते. मला शूट करायचं होतं, पण माझं शूट काही झालं नाही. तर
बघूया या 2-3 दिवसामध्ये शूट करूया आणि तुमच्यापर्यंत ते पोस्ट पोहोचवूया आणि तुम्हीसुद्धा बघा ते शूट कसं झालेलं. कारण माझ्या माइंडमध्ये खूप दिवसापासून होतं मला शूट करायचं होतं, पण ॲक्च्युलीमध्ये काय आहे की ती माझं शूट व्हायलाच नाही. यांना बोलू त्रासले मी आता. आणि आज करायचं होतं तर आज इतकं म्हणजे करायचं होतं, मी इतके एक्साइटमेंट होते मला की नाही आज तरी माझं शूट होईल. बट आज पाण्याने सगळं माझं शूट खराब करून टाकलं. तर चला जाऊ द्या, आज नाही उद्या करावंच लागेल. तर तुम्ही म्हणाल आता कशाचं शूट, तर मला ना एक म्हणजे लेहंगा आहे माझाच, मी कधी वेअर नाही केलेला तो. तर माझं पण नाही म्हणजे ताईचं आहे, माझ्या नणंदबाईचा. त्यांनी त्यांच्या लग्नात घातलेला होता, तर तो मला घालून त्याचे शूट करायचे. कारण माझी खूप जास्त इच्छा होती माझ्या लग्नात लेहंगा घ्यायची, मी लाचा घ्यायची. बट मी काही घेतला नाही, कारण मी म्हटलं एकदा जर घेतलं तो पडून राहते. आणि ताईसुद्धा सांगू लागल्या मला की तू एकदा घेशील तर तो पडूनच राहील, तो तुझ्या काही कामी येणार नाही. आणि ते शूट काही झालं नाही. तर मग आता ताई म्हणत होत्या की आता तू सध्या घेऊ नको, कारण माझ्याकडे जे आहे तो पडलेला आहे. जर तुला फोटोज वगैरे काढायचे असेल तर तू काढू शकते. आणि हा बघा भार्गव आलेला इकडे. भार्गव इधर राजा. तो गेला, त्याला लाज येते कारण तो कधीच व्हिडिओत म्हणजे आता मी बनवणं स्टार्ट केलेलं आहे, तो व्हिडिओमध्ये नाही येत कारण त्याला आवडत नाही. तर तो व्हिडिओमध्ये नाही येईल काही दिवसांनी, सवय होता होईल. आणि मलासुद्धा जर माझी काही रिपीट शब्द होत असेल किंवा माझ्याकडनं काही चुकत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असंच तुमचं सपोर्ट राहू द्या. आणखी काहीच म्हणणं नाही माझं. आणि जे रिटर्न माझ्याशी होत असेल शब्द ते मला नक्की कमेंट करून सांगा. कारण कसं आहे, स्टार्टिंगला थोडंफार चुकत असतं तरच माणूस पुढं जात असतं, नाहीतर माणूस पुढं जाऊ शकत नाही. कारण इतकी सवय नसते. तर आता सवय होता होईल. तर असं काहीतरी मग ताई म्हणू लागल्या की तू नको घेऊ असं तसं, माझाच वेअर कर, शूट कर, असं कर. मग आता त्यांचं पार्लर झालेलं आहे, ते ऑर्डर्स वगैरे घेतात. मग मला काही पार्लरचं टेन्शन नाही, शूटचं सुद्धा टेन्शन नाही आहे, घरी सगळं अवेलेबल आहे. आणि कुठल्याच गोष्टी टेन्शन नाही. पण असे आहे की त्यांना टाईम भेटत नाही, आय मीन हजबंडला टाईम भेटत नाही. मग आता त्याच्यात काय करू शकतो आपण, त्यांना टाईम नाही भेटत तर मग त्यांच्या भरोशावर असतो आपण की हे करून देईन तर आपण करू शकतो, नंतर आपण करू शकत नाही. कारण तिथे कसं आहे, ताईला आणायला जायला गाडी लागते, मग गाडी तर मला चालवता येत नाही, त्यांनाच येते, मग त्यांनाच जावं लागतं, असं काहीतरी असतं. त्यामुळे मी एकटी करू शकत नाही, इम्पॉसिबल आहे. पॉसिबल आहे असं नाही, इम्पॉसिबल आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मागं लागावं लागतं. हा सुद्धा त्यांच्या मागं लागते, ते माझ्यावर चिडले. तर मी म्हटलं जाऊ द्या, मग इतका इंटरेस्ट नाही घेतला मी पण, कारण पाणी होतं, पाण्यामध्ये कुठं शूट होतं, नाही होत शूट. त्यामुळे म्हटलं जाऊ द्या. त्यानंतर शूट करून मी फोटो पोस्ट करीन, त्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की माझं शूट कसं होतं. आता तर व्हायचं आहे, बट मी तुम्हाला सांगत आहे, माझ्या इंस्टाग्रामला वगैरे पोस्ट येईल आणि यूट्यूबलासुद्धा माझ्या व्हिडिओज येईल. तर तुम्ही नक्की बघा, लाईक, शेअर, सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमचा. बाकी मला तुमच्याकडून काहीच नको. आणि तुम्ही पण खुश राहा, मी पण खुश राहते. आणि असं असतं, जेव्हा व्हायचं असलं तेव्हाच होतं शूट, जे आपल्या नशिबात असलं तेच होतं असं म्हणतात काही जण. अशी मी पण म्हणते की जे नशिबात आहे तेच होईल. आता काही सांगू शकत नाही. मी तर पुष्कळ दिवसापासून मागं लागले की मला शूट करून द्या. आणि आता जन्माष्टमी होती तेव्हा पण मला शूट करायचं होतं, बट ते पण शूट राहिलं माझं. तर जाऊ द्या, काही नाही, नेक्स्ट वर्षी करू आपण. यावर्षी नाही तर नेक्स्ट वर्षी तर करू शकतो. जन्माष्टमी अशी दरवर्षी येते, असं नाही की एकच वर्षी येते. तर नेक्स्ट वर्षी आपण करूया. यावर्षी करायचं होतं पण ते राहूनच गेलं, जाऊ द्या, आता काही करू शकत नाही त्याला. तर असं काहीतरी. आणि आता मी लेहंग्यावरचं करीन शूट, तर तुम्हाला मी नक्की दाखवेन. आता माझं जेवण झालेलं आहे, तर टॅब्लेट्स वगैरे घेऊन झालेलं आहे. आता मी झोपणार आहे. सगळ्यांना बाय, गुड नाईट सगळ्यांना. आणि असंच चॅनलला सपोर्ट, सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्याकडून काही चुकत असेल तर माफ करा. सगळ्यांना बाय.